नमस्कार, माझं नाव राधिका गणेश मुळे. माझ्या शाळेचे नाव यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत. आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहतच्या बाजारासाठी आलो होतो. या बाजारात सर्व लहान मुलांनी खूप छान छान पदार्थ लावले होते. त्या पदार्थांचा आम्ही आस्वाद घेतला. ते पदार्थ आम्हाला खूप आवडले. मेन गोष्ट म्हणजे या बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते. माझे नाव भाग्यश्री सचिन गबाले. मी आता पहिली शिकते. मी इडलीचा स्टॉल लावला आहे. आमच्या शाळेचं नाव यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत आहे. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत या शाळेमध्ये आलो. या शाळेतल्या मुलांनी जो आनंद मेळावा भरवला होता त्याचा आम्ही खूप आनंद लुटलाय. आता आम्ही सध्या ज्यूस पित आहोत. हे ओली भेळ वगैरे खाल्ली आहे. मज्जा आली आम्हाला. खूप छान या ठिकाणी आनंदी बाजार भरवला आहे. आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं आणि सगळं लय भारी यांनी बनवलं. वेगवेगळे पदार्थ, सगळ्याच पदार्थ चांगले आहेत आणि खूप छान वाटलं आम्हाला. इथे येऊन खूप आनंद लुटला आम्ही. धन्यवाद. माझे नाव रुपेश वाळाला आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत आहे. आमच्या शाळेत आज आनंदी बाजार होता. मी गुलाबजाम आणले होते. लोकांना खूप आवडले. मी आप्पे बनवले आहे. त्याच्यासोबत चटणी पण बनवलेली आहे. आप्पे हे पौष्टिक असतात. ते डाळीपासून बनवले आहे. नमस्कार, आम्ही आज मराठी शाळेत आलो. तर यांचा आज आठवडा बाजार आहे. तर विद्यार्थ्यांनी खूप चांगले पदार्थ बनवून आणले. काहींनी मंचुरियन बनवून आणले तर काहींनी रस्सा आणला. खूप चांगले बनवले. आम्हाला खूप आवडलं. तर आज आम्ही मराठी शाळेत आलोय. तर खूप भारी वाटलं मराठी शाळेत येऊन. सगळ्या पदार्थांचा आम्ही आनंद घेतला. आज आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं आम्हाला मंचुरियन खायला भेटलेले. मंचुरियन, मोमोज, लस्सी वगैरे सगळे अनेक असे पदार्थ होते. एकदम नाव लागत होता. आता काय सांगू तुम्हाला. आणि लस्सी आहे, मिळत आहे. कुठल्या शाळेतनं आल्यात तुम्ही? आणि हा आठवडे बाजारामध्ये तुम्ही आता फिरताय. कसं काय खाऊ गल्ली कशी काय वाटली तुम्हाला? काय घेतलंय तुम्ही? हे आवडले का तुम्हाला? काय सांगशाल याबद्दल? खूप चांगले लागत आहे. आम्ही 8वीचे विद्यार्थी आहोत. आम्ही यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहतमधून आलेलो आहोत. इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत इथे आलो आहे. इथे आपला आनंदी बाजार हा उपक्रम घेतलेला आहे. जिथे लहान मुलांनी वेगवेगळ्या पदार्थ बनवून आणले आहेत आणि त्यांचा आम्ही आस्वाद घेत आहे. इथं खूप चांगले चांगले लस्सी, पास्ता असे खूप वेगवेगळ्या चांगले चांगले खायचे वस्तू बनवलेले आहेत आणि त्यांचा आम्ही खूप आस्वाद घेत आहे. आम्हाला लई आवडले. तर ही लई चांगला असा त्यांनी बनवलेला आहे. नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत शाळेचा मुख्याध्यापक. आज या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आज हा आनंदी बाजार हा भरवण्यात आलेला आहे. याच्यामधून विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना दृढ होण्यासाठी आजचा हा बाजार भरवण्यात आलेला आहे. आणि याच्यातून मुलांना व्यावहारिक ज्ञान मोठ्या प्रमाणात त्यांना आकलन होऊन ते पुढील जीवनामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतील. त्यांच्यामुळे या व्यावहारिक ज्ञानाच्या ही संकल्पना चांगली मनामध्ये दृढ होईल. अशी या संकल्पनेमुळे आम्ही हा बाजार सर्व नियोजनबद्ध शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वर्गांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत यांनी आनंदी बाजार भरवला आणि त्या निमित्ताने आजच्या सर्व मुलांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे अगदी घर बसले मिळालेत. आमचे पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि हे सगळे विद्यार्थी यांनी या बाजारामुळे असं अनमोल असं योगदान दिलंय आणि मुलांना सुद्धा
अगदी कशा प्रकारे आपण वस्तू घ्यायची द्यायची, छोट्या छोट्या वस्तू कसं मॅनेजमेंट करायचं, उद्याचे आजचं मूल आहे उद्याचं भविष्य आहे आणि त्या दृष्टीने त्यांना इथेच आपले सामाजिक जीवनाचे धडे गिरवण्याचं महत्व या शाळेने आज अधिकृत केलेलं आहे. धन्यवाद.